हॅपी मॉर्निंग. तुम्ही मला ओळखत नाही आणि मी पण तुम्हाला ओळखत नाही. आपण आज पहिल्यांदाच भेटतो आहोत. सो मी तुम्हाला माझी ओळख करून देतो आणि तुम्ही सगळे इतके जण आहात त्यामुळे तुमच्या सगळ्यांची ओळख हळूहळू मला होईल. आणि आधीच सांगतो की मी काय भाषण बिषण करणार नाही आहे. मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो आहे. पण मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगतो की मी ज्या तुमच्याशी गप्पा मारणार आहे त्या गप्पांचा ओव्हरऑल तुम्हाला सगळ्यांना खूप फायदा होणार आहे आणि तुम्ही सगळेजण खूप एकमेकाचे आपण सगळे चांगले मित्र होणार आहोत. माझं नाव नीरज. आय एम अ सर्जन. मी रुबी हॉल क्लिनिकमध्ये सर्जरीची प्रॅक्टिस करतो. ओके, लेट्स स्टार्ट. मला तुम्ही सगळेजण सांगा की तुमच्या सगळ्यांमध्ये नाटकी कोण आहे? यस, कोणी सांगू शकेल? ओके, व्हेरी गुड, ग्रेट. आणि स्टुडियस असं कोण आहे? तुम्हाला एक मी सिक्रेट सांगणार आहे त्यामुळे खरी खरी उत्तर द्या. करेक्ट, व्हेरी गुड. सो आता आपण हे सगळे प्रश्न विचारले की नाटकी कोण आहे, स्टुडियस कोण आहे, दंगा कोण करतं? दंगा सगळेच करतात, होय की नाही? मलाही दंगा करायला खूप आवडतं. आणि तुम्ही सगळेजण नाटकी, स्टुडियस किंवा दंगा करणारे ह्या एक वेगवेगळ्या गटात जसं आपण धरायचा प्रयत्न करतोय ना, तसं मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की तुम्ही सगळेजण जिनियस आहात. तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसत नाही ना मी काय सांगतोय. मग तुम्हाला वाटत असेल काय हा कोण आलाय, काय सांगतोय आपल्याला. पण आता ह्या एक 40-45 मिनिटात आपण ज्या गप्पा मारणार आहोत त्या गप्पांच्या शेवटी आपण सायन्समध्ये जसे प्रयोग करतो तसं आपण एका कन्क्लुजनला येऊ. आणि हे कन्क्लुजन असेल की प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक माणूस हा एक जीनियस आहे. राईट? चूक का बरोबर? आता थोडासा प्रश्न असेल मनात की कितपत बरोबर आहे, कितपत चूक आहे. सो ओके, लेट्स प्ले अ गेम. आणि मग 40-45 मिनिटात आपल्याला लक्षात येईल की खरंच प्रत्येक व्यक्ती कसा जीनियस असतो. सो डम शॅरेट्स आवडतात? मी तुम्हाला काही वाद्यांच्या ऍक्शन्स करून दाखवेन आणि तुम्ही ते ओळखायचं आहे की ते कुठलं वाद्य आहे. राईट? सो लेट्स स्टार्ट. पहिली ऍक्शन. काय वाटतंय? करेक्ट, ड्रम्स. आता थोडंस अवघड. येस, व्हायोलिन. व्हेरी गुड. देअर यू आर. गिटार. अजून काय? अजून असं काय असू शकतं? येस, सतार. आता जर एक नवीन वाद्य निघालंय, इट इज कॉल्ड एज झिटार. सतार आणि गिटार यांचं मिक्सचर असलेलं हे वाद्य असतं. इट इज कॉल्ड एज झिटार. सो आता आपण बघितलं की ड्रम्स असो, व्हायोलिन असो, गिटार असो फॉर दॅट मॅटर, हे प्रत्येक वाद्य सुंदर असं संगीताची निर्मिती करतं. करेक्ट? पण प्रत्येक वाद्य वेगळं आहे. आता मी तुम्हाला विचारलं की तुमच्यापैकी दंगा करायला कोणाला आवडतो? वेल, बऱ्याच जणांना दंगा करायला आवडतो, मलाही आवडतो, पण सगळ्यांना नाही आवडत. स्टुडियस तुमच्यापैकी कोण आहेत? तर थोडेच जण होते ज्यांचे हात वर आले. सो सगळेजण सारखे नाहीयेत. आपल्या सगळ्यांचं काय होतं माहिती का? आपल्या सगळ्यांना असं वाटतं की मी म्हटलं तसं जीनियस कोण आहे? तर ज्याला सगळ्यात जास्त मार्क पडतात तो जीनियस आहे. वेल, ज्याला मार्क पडतात तो जीनियस आहे, यात काही डाऊटच नाहीये, म्हणूनच त्याला मार्क पडतात. पण ज्याला मार्क पडतात फक्त तोच जीनियस नसतो बरं का. तर मी आता काही तुम्हाला नावं सांगतो आणि तुम्ही मला सांगा की ही नावं जीनियस आहेत का नाहीत. राईट? सो से एपीजे अब्दुल कलाम. ऑफकोर्स, nobody can challenge it. सचिन तेंडुलकर. येस, डेफिनेटली. पण सचिन तेंडुलकरला काही मार्क नाही पडले, बट ही स्टील जीनियस. सचिन तेंडुलकर इज वन ऑफ द लेजेंड्स इन क्रिकेट. ओके, सायना नेहवाल. मला नाही माहित सायना नेहवालला किती टक्के पडले होते 10वीला, बट शी इज गोइंग टू रिप्रेझेंट अवर कंट्री इन बॅडमिंटन अँड यू नेव्हर नो, शी विल फेच अ गोल्ड फॉर अस इन ऑलिम्पिक्स. व्हॉट डू यू थिंक? मग सचिन तेंडुलकर असो
सायना नेहवाल असो, फॉर दॅट मॅटर क्रिकेटमध्ये विराट कोहली असो, मेस्सी असो फुटबॉल मधला, हे सगळे जिनियस आहेत का नाहीत? सो माझा तुमच्या सगळ्यांसाठी हा पहिला मुद्दा आहे जो आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, की फक्त चांगले मार्क पडणारेच जिनियस असतात असं नाही. वेल, चांगले मार्क पडणारे तर सगळे जिनियस असतातच, पण आपापल्या क्षेत्रात उत्तुंग प्रगती करणारी प्रत्येक व्यक्ती ही जिनियस असते. राईट? सो असं काही नाहीये की या 40, 50, 60 जणांच्या वर्गामधल्या प्रत्येकाला 100 पैकी 100 मार्क पडतील. पण कदाचित एक 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर तुम्ही सगळेजण जेव्हा एकमेकाला भेटाल तुमच्या वर्गाच्या गेट टुगेदर साठी, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यातला प्रत्येक जण कुठेतरी आपापल्या क्षेत्रात एक जिनियस बनलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की शिक्षण हा वन ऑफ द एक जिनियस बनण्याचा मार्ग आहे. पण शिक्षणाबरोबरच जे क्षेत्र आपल्याला आवडतं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण एक्सेल करू शकलो तर आपण जिनियस बनण्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतो आहे असं मला वाटतं. ऍग्रीड? थोडं पटायला लागलंय ना? मी काय म्हणतोय ते थोडं जमतं ना, पण अजून थोडीशी मनात कुठेतरी शंका आहे. बरोबर? ओके, लेट्स सी. अजून भरपूर वेळ आहे. आता तर 2-5 मिनिटं झालेली आहेत. मी आत्ता फक्त एक छोटंसं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. गेम चालेल? एक गेम खेळूया सगळे मिळून? ओके. एक काम करायचं सगळ्यांनी, मी 1, 2, 3 असं म्हटलं की एक गोल नजर फिरवायची या वर्गात ना आपल्या, हा, आणि तुम्हाला दिसणाऱ्या चौकोनी गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत ते नोट डाऊन करायचे. जमेल? पॉसिबल? ओके, लेट्स स्टार्ट. 1, 2, 3, स्टार्ट. आजूबाजूला बघा काय काय तुम्हाला चौकोनी दिसतंय ते. बघितलं? फार काय अवघड नाहीये. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. झालंय आता बघून, इनफ, भरपूर बघितलंय आपण. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. मी तुम्हाला विचारतो की तुम्ही आता आजूबाजूला ज्या गोष्टी बघितल्या त्यातल्या निळ्या रंगाच्या गोष्टी कुठल्या कुठल्या? कोणालाच येत नाहीये ना? दिस इज व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स. आपलं सगळ्यांचं ना हे टिट्टो असंच्या असं होतं. म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं आजूबाजूला चौकोनी असलेल्या गोष्टी बघा. नॅचरली ऍज अ ह्युमन बिईंग आपल्याला सगळ्यांना ना सोयीस्कर गोष्टी बघायची फार सवय असते. मी चौकोनी सांगितलं, तुम्ही चौकोनी बघितल्या, आणि मी जेव्हा तुम्हाला विचारलं निळ्या वस्तू कोणत्या आहेत तेव्हा तुम्हाला ते जमलं नाही, कारण तुम्ही तुमच्या डोळ्यांना झापडं लावून घेतली की आपल्याला आजूबाजूला फक्त चौकोनी वस्तू बघायच्या आहेत, बाकी आजूबाजूला आपण बघितलंच नाही. आपल्या सगळ्यांचं असंच होऊन जातं. आपण सगळेजण अशी डोळ्याला झापडं लावून घेतो की चांगले मार्क मिळाले, परीक्षेत चांगला रिझल्ट मिळाला म्हणजे आपण जिनियस आहोत. आपल्याला चांगले मार्क मिळाले नाहीत, रिझल्ट चांगला मिळाला नाही तर आपण आपल्याला ना सेल्फ डाऊट, आपल्याला आपल्या परफॉर्मन्स बद्दल, आपल्या ॲबिलिटीज बद्दल शंका यायला लागते. आपल्याला असं वाटायला लागतं की खरंच आपण चांगले आहोत का, खरंच आपल्याला येतंय का चांगलं, आपण काही करू शकू का चांगलं. आणि मग आपण आपल्याच स्वतःच्या विचारांच्या गर्तेत अडकत जातो आणि असा विचार करायला लागतो की आपल्याला काहीच चांगलं जमत नाही. आणि खरी फॅक्ट अशी असते की आपण काय बनणार आहोत किंवा आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, आपण कुठे जायचं आहे, हे आपल्याला स्वतःला आपल्याला निवडायचं असतं. आणि फक्त निवडायचं नसतं तर जे आपण निवडणार आहोत त्या निवडण्याला आपल्याला चिकटून राहायचं असतं, घट्ट चिकटून त्याबद्दल प्रयत्न करायचे असतात. ओके, लेट्स हॅव अ स्टोरी. हे कसं शक्य आहे? मी तुम्हाला एक अतिशय सोपी, साधी आणि खूप इम्पॅक्टफुल स्टोरी सांगणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे. तुम्हाला मी जी स्टोरी सांगणार आहे त्यातला जो आपला हिरो आहे ना, तो आपल्या सगळ्यांना माहिती असलेला हिरो आहे. बास्केटबॉल. किती जण आपल्यातले बास्केटबॉल खेळतात? व्हेरी गुड, बरेच जण खेळतात. सो तुम्हाला बास्केटबॉल मधला हिरो कोण आहे माहितीये? देअर यू आर, मायकल जॉर्डन. सो मायकल जॉर्डनची एक स्टोरी आहे. मायकल जॉर्डन जेव्हा लहान होता, बास्केटबॉल तो तेव्हा खेळायला लागलेला नसेल कदाचित, तेव्हा 4 भावंडं होती मायकल जॉर्डनची आणि घरची परिस्थिती हालाखीची होती, आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नव्हती. म्हणून मायकल जॉर्डनच्या बाबांनी त्याला सांगितलं की तू थोडंसं आपल्या घरासाठी काही मदत करू शकत असशील तर बघ, मी तुला एक टी शर्ट देतो, तो टी शर्ट तू जाऊन विकून ये.
मायकल जॉर्डन गेला, स्टेशनवर गेला. स्टेशनवर जाऊन त्याचा टी शर्ट त्याने विकण्याचा प्रयत्न केला. 6 तास धडपडला की कोणीतरी हा टी शर्ट घेईल, कोणीतरी हा टी शर्ट घेईल. बाबांनी त्याला सांगितलं होतं की हा टी शर्ट आहे तो तू $1 विक. आणि 6 तास प्रयत्न केल्यानंतर मायकल जॉर्डननी त्याचा तो टी शर्ट $1 विकला गेला. जेव्हा त्याच्या बाबांनी त्याला सांगितलं होतं की तू हा टी शर्ट जाऊन विक, तेव्हा त्याच्या मनात विचार होता, मी एक बापडा मुलगा, माझ्याकडून हा टी शर्ट कोण विकत घ्यावा. मी जे तुम्हाला सांगतो ना, सेल्फ डाऊट. त्यामुळे त्याला 6 तास लागले आणि 6 तासाच्या अंती कसा बसा $1 मायकल जॉर्डन तो टी शर्ट विकू शकला. गेला घरी, पण त्याला आनंद झाला होता की 6 तासानंतर शेवटी आपल्याला हा टी शर्ट विकता आला आणि त्यातनं आपल्याला आपल्या घरासाठी काहीतरी मिळवता आलं. जाऊन बाबाला जेव्हा त्यांनी $1 दिले, तेव्हा बाबांनी सांगितलं, व्हेरी गुड, आता हाच टी शर्ट तू उद्या जाशील आणि ह्याच्यापेक्षा जास्त किमतीनं विकशील. से $4. हा टी शर्ट $4. तो म्हटला, काय मी कसा बसा 6 तास कष्ट करून $1 टी शर्ट विकलाय, आता उद्या जाऊन $4 कुठे विकायचा, काहीतरी करायला पाहिजे, काय करता येऊ शकेल, काय करता येऊ शकेल. आणि त्याला एक आयडिया सुचली. त्याने त्या टी शर्टवर त्याच्या एका मित्राकडून एक सुंदर मिकी माऊसचं चित्र काढून घेतलं. मित्राला म्हटलं, तू हे मिकी माऊसचं चित्र काढलेस, ह्याच्याबद्दल मी तुला $1 देईन. म्हणजे ह्याचा खर्च वळता झाला आणि तो जाऊन एका शाळेपाशी तो टी शर्ट घेऊन उभा राहिला. $4. आणि त्या शाळेमध्ये शाळेतल्या मुलांना घ्यायला आलेला एक व्यक्ती होता. त्याला तो टी शर्ट आवडला. का आवडला? कारण त्या टी शर्टवर जे मिकी माऊसचं चित्र होतं, तो मिकी माऊस त्या शाळेतल्या त्याच्या मुलाला आवडायचा. आणि तो टी शर्ट मिकी माऊसचं चित्र असलेला त्या व्यक्तीनं मायकल जॉर्डनकडून $4 विकत घेतला. काय मजा आहे बघा. जो टी शर्ट $1 विकायला मायकल जॉर्डनला 6 तास लागले होते, तो टी शर्ट आज $4 मायकल जॉर्डननी 1 तासात विकला. त्यांनी काय केलं? त्यांनी ह्या टी शर्टवर एक सुंदर मिकी माऊसचं चित्र काढलं. म्हणजे काय केलं? ह्या टी शर्टची आजची जी किंमत आहे ती त्यांनी एक व्हॅल्यू ॲडिशन करून वाढवली. समजतंय? काही अडचण आहे? सिंपल स्टोरी. घरी गेला, बाबांना सांगितलं टी शर्ट मी विकला आहे, मला $6 मिळालेले आहेत. आणि बाबा म्हटले, ठीक आहे, आता हा 3रा टी शर्ट कितीला विकशील? वेल, आता मायकल जॉर्डनला कॉन्फिडन्स आला होता. त्याला हे कळलं होतं की कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर पहिले आपल्यावर विश्वास पाहिजे, आणि जर आपल्यावर विश्वास असेल आपला स्वतःचा तर आपण काही करू शकतो. तो म्हटलं, बघूया, $100. आता काय करावं? तर त्या काळी खूप प्रसिद्ध असे चित्रपटातले कलाकार होते. त्या कलाकारांच्या एका कार्यक्रमाला त्यांच्या शहरातल्या मायकल जॉर्डन गेला आणि त्या कलाकारांमधल्या एका प्रसिद्ध कलाकाराची सही त्यांनी त्या टी शर्टवर घेतली. आणि तो कलाकार एवढा प्रसिद्ध होता की ती सही घेतलेला जो टी शर्ट आहे तो त्याच कार्यक्रमाच्या बाहेर येऊन मायकल जॉर्डननी ओढायला सुरुवात केली की माझ्याकडे अमिताभ बच्चनची सही असलेला टी शर्ट आहे, किंवा आता तुम्ही मुलं असाल तर विराट कोहलीची सही असलेला टी शर्ट आहे, आणि मी आता तो $100 विकतोय. आणि 5 मिनिटात त्याचा तो टी शर्ट विकला गेला. वेल मित्रांनो, मला तुम्हाला या गोष्टीतनं एक सरळ साधी गोष्ट सांगायची आहे. ती अशी की एनिथिंग इज पॉसिबल. आणि आपण हे एनिथिंग इज पॉसिबल करत असताना सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती असते व्हॅल्यू ॲडिशन. जे काही घडतं आहे आपल्या आयुष्यात, त्या आयुष्यात आपल्या घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपण व्हॅल्यू ॲडिशन करणं फार महत्वाचं असतं. आज तुम्ही सगळेजण 10वीत आहात, तुम्ही सगळेजण अभ्यास करत आहात, पण अभ्यास करत असताना छोट्या छोट्या छोट्याशा बऱ्याच गोष्टी असतील ज्या तुम्हाला लक्षात येतील, किंवा त्या जर तुम्ही केल्यात तर तुमच्या संपूर्ण पर्सनॅलिटीमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकते. छोटं उदाहरण सांगू, हँडरायटिंग. बरं ठीक आहे बाबा, तुमचं हँडरायटिंग फार सुंदर नसेल, नीट नेटकेपणा, तुमचं जे काही तुम्ही प्रेझेंटेशन करता आहात त्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही नीट नेटकेपणा. मी माझं उदाहरण सांगतो. मला ना थोडंसं अजून वेळेचं गणित जमत नाही. जी काही वेळ दिलेली असते त्या वेळेच्या अगदी कट टू कट 1 मिनिट आधी मी पोचतो.
आणि मग मी ठरवलं स्वतःसाठी की नाही आपल्याला थोडीशी इम्प्रूव्हमेंट करायची. मी आता चालू केलंय. आपला क्लास आज किती वाजता होता? सकाळी 8 वाजता. मी ठरवलं की नाही माझा क्लास 7:45लाच आहे. मी 7:45ला पोहोचणार वेळेच्या 15 मिनिटं आधी, आणि मी बरोबर 15 मिनिटं आधी इथं पोहोचलो. सो मला छान वाटलं की आपण आज जे ठरवलेलं आहे वेळ पाळण्याच्या बाबतीत त्याच्यात आपण एक थोडीशी छोटीशी इम्प्रूव्हमेंट करू शकलेलो आहे. तसं तुम्ही सगळेजण ठरवू शकता. तुमच्याकडे तुमच्या वया आहेत. आपण हा सगळा आपला क्लास संपला की काही गोष्टी, काही एक्सरसाइज, काही ऍक्टिव्हिटीज करू, आणि त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी तुम्हाला सांगेन. मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही प्रत्येक जण जिनियस आहात. तर आता मला तुम्हाला विचारायचं आहे की आता आपण जी काही चर्चा केलेली आहे त्या चर्चेतनं तुम्हाला काही जाणवतंय का की कोण असतो जिनियस? असा कोणी जिनियस म्हणजे परग्रहावरून आलेला वगैरे व्यक्ती असतो का? किंवा असा कोणी जिनियस म्हणजे जो फक्त 100% मार्क मिळवतो तोच असतो का? नाही. आपल्या प्रत्येकामध्ये जिनियस दडलेला असतो. तो आपल्या प्रत्येकामध्ये दडलेला जिनियस आपल्याला शोधून काढायला लागतो. आणि तो आपण कसा शोधून काढतो? आपल्याला समजायला पाहिजे की जिनियस व्यक्तीचे गुण काय आहेत. असे फार काही अवघड असतात का हे गुण? मुळीच नाही. मी आता तुम्हाला सांगितलं तसं जर आपण आपल्यामध्ये छोट्या 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 सुधारणा करत गेलो तर जिनियस बनण्याच्या दृष्टीने आपण अजून 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 जवळ जाऊ शकतो असं मला वाटतं. मला असं वाटतं की मी हे जे काही बोलतोय ना हे फार थेरॉटिकल होत आहे. तुम्हाला काही हे फारसं पटतंय किंवा पचतंय असं मला वाटत नाही. ओके, लेट्स प्ले अन ऍक्टिव्हिटी. मी तुम्हाला एक आता वस्तू दाखवतो आणि तुम्ही मला सांगा की ह्या वस्तूचा वापर काय. गुड. रुमाल काय आहे? रुमाल, राईट. हा जादूचा प्रयोग नाही. मी कुठलाही जादूबिदू करणार नाहीये. मी तुम्हाला हे पटवायचा प्रयत्न करतोय यार की जिनियस कसा असतो. मला सांगा रुमालाचा वापर आपण कशासाठी करतो? रुमालाचा वापर आपण सिम्पलेस्ट हात पुसण्यासाठी, चेहरा पुसण्यासाठी, राईट. आता तुम्ही मला सांगायचं आहे की रुमालाचा वापर आपण कशासाठी करू शकतो? येस, व्हेरी गुड, हुशार आहे. हा मित्र मला सांगतोय की रुमालाचा वापर आपण खेळण्यासाठी करू शकतो. रुमाल पाणी, आपण सगळेजण रुमाल पाणी खेळतो की नाही, राईट. रुमाल, सो खूप चांगला उपयोग सांगितलेला आहे रुमालाचा, रुमाल पाणी. अजून मला कमीत कमी 5 उपयोग हवेत रुमालाचे जे तुम्ही सांगू शकाल. एक रुमाल पाणी, येस. मी सांगू असं असं आपण टाकतो बघा खिडकीतनं, येस, जागा पकडण्यासाठी. आहे की नाही रुमालाचा उपयोग? किती सोपा साधा उपयोग आहे. अजून अजून समजा माझ्या मित्राला लागलेलं आहे आणि मला काही मिळत नाहीये, मी काय करेन? आय विल यूज इट ॲज अ बँडेज. सो रुमाल ही एक साधी वस्तू आहे ज्याचा आपण किती वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो. आता मी तुमच्यासाठी एक गंमत आणलेली आहे आणि ही रुमालापेक्षा साधी वस्तू आहे. म्हणजे नाहीतर आपण ही अशीच देऊन टाकतो, आणि ही वस्तू आता मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या वस्तूपासून पुढच्या 5 मिनिटात मला काहीतरी छान गोष्ट बनवून दाखवायची आहे आणि काही अवघड नाहीये. लेट्स सी. चला मी आता हे वाटतोय. काय आहे? रद्दी पेपर. ओके, सगळ्यांनी एक एक रद्दी पेपर घ्या. मग मी 5 मिनिटं थांबतो. त्या 5 मिनिटात ह्या पेपर पासून तुम्ही काय करू शकताय ते बनवून मला तुम्ही दाखवा. रेडी? चला वाटा. काय बनवलंय? ग्रेट, मस्त. तू काय बनवलंयस? वाव, भारी आहे ना तुम्ही. कोण म्हणतो तुम्ही जिनियस नाही? मला तर बाबा इथले सगळेच जण जिनियस वाटायला. काय काय बनवलंय राव तुम्ही, फार भारी, एकदम सुंदर. मग आता मला तुम्ही सांगा की तुम्ही जे काही बनवलेलं आहे हे जिनियस शिवाय दुसरं कोणी बनवू शकतं का? मला या पेपरचा इतक्या चांगल्या प्रकारे वापर होऊ शकेल असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं, कधीच नाही. पण बघा तुमच्यातल्याच प्रत्येकाने या पेपर पासून किती चांगल्या चांगल्या गोष्टी बनवलेल्या आहेत. मी काय एक बोळा बनवला असता आणि खेळायला बॉल म्हणून वापरला असता. सो कोण आहे जिनियस? आपल्या समोर आलेल्या वस्तू किंवा परिस्थितीला जो सामोरा जातो, आपल्या समोर येणाऱ्या परिस्थितीला, अडचणींवर जो मात करतो आणि एक चांगला उपाय त्या अडचणींवर शोधतो, तो प्रत्येक जण जिनियस आहे. असं काही हे सायन्स फिक्शन वगैरे नाहीये बॉस. इट इज व्हेरी सिम्पल. मला असं वाटतं की तो प्रत्येक जण जो समोरचा कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. लेट मी गिव्ह यू अ प्रॉब्लेम. तुमच्या मित्राला ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ऍक्सिडेंट झालेल्या मित्राला तुम्हाला फ्रॅक्चर झालंय आणि त्याला सपोर्ट करायचंय, पण तुमच्याकडे प्लास्टर नाहीये. तुम्ही काय कराल? करेक्ट, व्हेरी गुड.
एक काठीचा वापर आपण प्लास्टर म्हणून करू. तुमचा एक मित्र आहे ज्याची उंची कमी आहे आणि त्याची उंची आपल्याला वाढवायची आहे. काय कराल? व्हेरी गुड, मस्त. त्याला आपण हीलचे शूज वापरायला देऊ. माझ्यासारखा एखादा आहे ज्याला डोक्यावर केस नाहीये आणि मला असं वाटतं की केसाशिवाय जगच पूर्ण होऊ शकत नाही. मी काय करेन? वेल, मला नाही वाटत असं, म्हणून तर मी हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलेलं नाही. नाहीतर सोपं आहे, एक विग वापरेन. बघा, जिनियस असणं काही फार अवघड आहे का? जिनियस असणं म्हणजे आपल्या समोर आलेला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. अजून काही सुंदर सुंदर जिनियस म्हणून गुण आहेत किंवा क्वालिटीज आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि त्यातली एक महत्वाची क्वालिटी आहे जी मी डे इन डे आउट रोज वापरतो आणि मला त्यातनं खूप समाधान मिळतं. आणि ती क्वालिटी आहे गोल्डन टच. गोल्डन टच म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला आपण कितीतरी अशा व्यक्ती बघतो ज्या अडचणीत असतात. फॉर एक्झाम्पल, मी फास्ट माझी गाडी घेऊन चाललेलो आहे आणि रस्त्यावर तुमच्यासारखी कोणीतरी मुलं शाळा सुटलेत आणि रस्ता क्रॉस करतायत. मी माझी गाडी स्लो डाऊन करतो, थांबतो आणि त्या मुलांना बाय बाय करतो आणि ते प्रत्येक मूल माझ्याकडे बसून एक मस्त स्माइल देतं. माझ्या दृष्टीनं हा एक गोल्डन टच आहे. तुम्हाला माहितीये का, सगळ्यांमध्ये आपल्या पॉप्युलर सगळ्यात कोण असतो? तो मित्र आपल्या सगळ्यांमध्ये पॉप्युलर असतो जो आपल्याला नेहमी हसतमुख ठेवू शकतो. एखादा रडका मित्र असेल ना, किरकिरा मित्र असेल ना, भांडणारा मित्र असेल ना, आपण कुठे ट्रिपला जाणार असू ना, आपण त्याला बोलवू का ट्रिपला? आपण कोणाला बोलवतो? जो मस्त सगळ्यांना एन्जॉईंग मूड मध्ये ठेवतो त्याला बोलवतो, बरोबर की नाही? सो प्रत्येक तो व्यक्ती जो लोकांना आनंद वाटू शकतो तो माझ्या दृष्टीनं जिनियस आहे. मग ती आनंद वाटण्याची क्रिया अशा छोट्या कृतीतनं असू शकेल की फास्ट गाडी चालवतो आहोत आणि कोणीतरी रोड क्रॉस करत आहे, किंवा आपण शाळेला रोड क्रॉस करतो आहोत आणि आपल्या बाजूला एखादी आजी आजोबा आहेत ज्यांना आपण रोड क्रॉस करायला मदत करतो आहे. एखादा अंध व्यक्ती आहे ज्याचा हाताला हात धरून आपण त्याला रस्ता क्रॉस करण्यास मदत करतो आहे. आईने आपल्याला भाजी आणायला सांगितली मंडईत आणि भाजी आणायला गेलोय मंडईत आणि मंडईतली जी आजी आहे त्या आजीला आपण तिच्या कामामध्ये थोडीशी मदत करतोय किंवा तिच्याशी साधं आदराने बोलतोय. ती आजी सुद्धा एक व्यक्ती आहे आणि ती कष्ट करून आज तिची उदरनिर्वाह करते आहे. तिच्याशी आपण छान प्रेमाने 2 शब्द बोला आणि बघा तिच्या चेहऱ्यावर जो आनंद, तिच्या चेहऱ्यावर जो समाधान येईल ना, ते समाधान हे आपण आपल्या केलेल्या कृतीमुळे जर देऊ शकलो तर आपण जिनियस आहोत. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. छोट्या 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 सुधारणा करत गेलो आपल्या स्वतःमध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीमध्ये जर आपण आनंद पसरवत गेलो तर मला असं वाटतं की आपण प्रत्येक जण जिनियस आहोत. थोडस कॉम्प्लिकेटेड करून सांगायचं झालं ना तर मला असं वाटतं की काही आयुष्यातल्या गोष्टी असतात ज्या फंडामेंटली योग्य असतात आणि काही आयुष्यातल्या गोष्टी असतात ज्या फंडामेंटली अयोग्य असतात. ज्याला मी म्हणतो ॲबिलिटी टू डिसाईड राईट अँड रॉंग. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वहीमध्ये, यू डोंट नीड टू शेअर इट टू एनीबडी, दुसऱ्या कोणालाही दाखवायची गरज नाही. तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. वहीचे 2 भाग करा, म्हणजे वहीच्या पानाचे हाफ फोल्ड करा. एका साईडला लिहा योग्य गोष्ट, दुसऱ्या बाजूला लिहा अयोग्य गोष्ट. आणि तुम्हाला काय वाटतं कुठली गोष्ट योग्य आहे? वर्गामध्ये दंगा करणं योग्य गोष्ट आहे का अयोग्य गोष्ट आहे? दिलेला होमवर्क वेळेवर करणं किंवा न करणं योग्य गोष्ट आहे का अयोग्य गोष्ट आहे? अशा योग्य गोष्टींची आणि अयोग्य गोष्टींची एक यादी करा. माझ्या दृष्टीनं ती प्रत्येक व्यक्ती जिनियस आहे जो ह्या योग्य गोष्टींना आपल्या आयुष्यात शक्यतो पाळायचा प्रयत्न करतो. आता मला तुम्ही सांगा की जवळजवळ आता गेली 20-25 मिनिटं मी तुमच्याशी बोलतो आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काही क्वालिटीज जिनियस व्यक्तींच्या सांगितलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे सगळं आपल्याला सगळ्यांना जमणं शक्य आहे का? नक्की शक्य आहे, काहीच अवघड नाही, अगदी सोपं आहे, राईट? म्हणजे आपण सगळेजण जिनियस आहोत, राईट? तर मग पुन्हा आपण भेटणार आहोत 15 दिवसांनी. तर शाळा आहे म्हटल्यावर थोडासा होमवर्क तर असला पाहिजे. वेल, हा काय अभ्यास नाहीये, पण मला असं वाटतं की 1-2-3 गोष्टी मी तुम्हाला देतो, बघा जमतात का करायला. या 15 दिवसात जितक्या शक्य असतील तितक्या व्यक्तींना तुमचा गोल्डन टच द्या. म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? स्वतःसाठी ठरवा की मी कुठल्या गोष्टींमध्ये थोडीशी
फार मोठी नको. सकाळी 6 वाजता उठत असाल तर 5 वाजता उठणं नको. 6च्या ऐवजी 5:45, 15 मिनिटं आधी. किंवा घरी येऊन दप्तर आलेला टाकून देत असाल तर दप्तर जागच्या जागी ठेवणं. छोटीशी गोष्ट. अशा छोट्या इम्प्रुव्हमेंटच्या गोष्टी 5 ठरवा आणि त्या आपल्याला करायला जमतायत का नाही बघा. जितक्या गोष्टी आपल्याला करायला जमतील तितक्या आपण जिनियस होण्याच्या जवळ जाऊ असं मला वाटतं. आणि तिसरं, तुमच्याकडे यादी करा. योग्य गोष्टी कुठल्या आहेत, अयोग्य गोष्टी कुठल्या आहेत, आणि शक्यतो ज्या गोष्टी योग्य वाटतात त्या नेहमी आपल्या आयुष्यात करण्याचा प्रयत्न करा. राईट. मी तर नेहमी असं करतो की आपला हा सगळा जो सेशन आहे तो सेशन संपल्यानंतर तुम्हाला यातनं काय लक्षात आलं हे विचारतो. आय कॉल दिस ॲज ब्रेन टॅटूज. सो आय एम युअर टॅटू फ्रेंड. तर आत्ता या सेशन मधून तुम्ही काय काय शिकलात ते मला सांगू शकाल? 1 बाय 1 हात वर करा ज्याला सांगावंसं वाटतंय त्यांनी, मग मी तुम्हाला विचारेन. तुमच्या सगळ्यांच्या पुस्तकात बहुधा ही कविता आहे असं मला वाटतं, पण मला खात्री नाही. पण आपण कसं जगतो, सकारात्मक जगतो का नकारात्मक जगतो, आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावर एक मंगेश पाडगावकरांची खूप सुंदर कविता आहे. कविता अशी म्हणते, सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. अर्धा पेला भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, सकारात्मक दृष्टिकोन. अर्धा पेला सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. भरलाय म्हणायचं का सरलाय म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. वाटेवरती काटे असतात, वाटेवरती काटे असतात हे अगदी खरं असतं. वाटेवरती फुलं फुलतात हे काय खरं नसतं. काट्यासारखं सलायचं का फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. जेव्हा दाट काळोखात काही सुद्धा दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुढायचं का प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा.